जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची गुरुवारी बैठक झाली। या बैठकीत बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, खाजगी रुग्णालयांची नोंदणी अनिवार्य करावी तसंच 15व्या वित्त आयोगाच्या निधीत दुरुस्ती करण्याबाबत चर्चा झाली। कोल्हापूर जिल्हा परिषदेत आरोग्य समितीची गुरुवारी बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान 2 बोगस डॉक्टरांचा 10 दिवसांच्या आत शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले। 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या जुन्या आणि वापरास अयोग्य झालेल्या इमारतींचं निर्लेखन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच नवीन आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करताना त्यांच्या मुलाखतीच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीला अधिकार देण्यात यावा, खाजगी रुग्णालयांची नोंदणी अनिवार्य करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली। बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, लसीकरण, संसर्गजन्य आजारांचं नियंत्रण, आरोग्य संस्थांची स्वच्छता आणि पायाभूत सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली। बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य सुदर्शन खोत, सोनाली सावंत, रचना गावडे, पूजा पाटील, प्रशांत शहापुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।